मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माझ्या बायकोचा अफेअर, भाग 2. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या गोष्टीचा ह्या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आई श्रेयाजवळ गेली आणि तिनेही बेड खाली वाकून पाहिले. तिने बेड खालून कसला तरी फाटका कपडा बाहेर काढला. सूरज, काय आहे हे? आई तो कपडा मला दाखवत म्हणाली. तो कपडा पाहून माझे डोळेच पांढरे पडले. मी तो कपडा हातात घेतला. तो कपडा म्हणजे त्या बाईचा वन पीस होता. मला प्रश्न पडला की ती बाई तिचा वन पीस सोडून कुठे गायब झाली आणि तिने काय घातले असेल की नाही. मी विचारतीये, काय आहे? आई मला म्हणाली, हा पोछा आहे. पोछा? फरशी पुसायचा? मी फरशी पुसायला घेऊन आलोय आज. मी खाली बसून फरशी पुसत अडखळत आईला म्हणालो. पण मला तर हा बाईचा गाऊन वाटतोय, आई मला म्हणाली. नाही आई, हा पेटीकोट आहे. ते पिक्चरमध्ये हिरोईन घालत नाही का, तो ड्रेस, श्रेया आईला म्हणाली. नाही आई, तिचं नको ऐकू, हा पोछाच आहे. हे बघ फरशी कशी चमकावली मी. मी आईला पुसलेली फरशी दाखवून हसत म्हणालो. गप्प बस, खरं खरं सांग, ती बाई कुठे? नाही तिच्या झिंज्या उपटिल्या तर नावाची किसनाबाई नाही, आई मला म्हणाली. आई, त्या कपाटात बघा, त्यातच लपवलं असेल यांनी तिला, श्रेया आईला कपाट दाखवत म्हणाली. दोघीही कपाटाकडे गेल्या. माझे हृदय पुन्हा धडधड करायला लागले. मी देवाला प्रार्थना करत होतो की देवा, यांना ती बाई सापडू नये. आणि देवाने माझे ऐकले. त्यांना कपाटात ती बाई सापडली नाही. मी नाही लपवले कोणाला. बघ किती खोटे बोलते ही. माझं तर नशीबच फुटका आहे. बायको तर बायको, आता तर आई पण संशय घ्यायला लागली. मी डोळ्यात पाणी आणायचा प्रयत्न करत बोललो, पण माझ्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंबही निघाला नाही. पण लगेच श्रेया आईला म्हणाली, आई, यांनीच लपवलं आहे तिला, म्हणून तर एवढा वेळ लावला दरवाजा उघडायला. आणि ओठ तर बघा कसे लाल झालेत लिपस्टिकनं. काय केलंय विचारा यांना. श्रेया माझ्या ओठांकडे बोट दाखवत आईला म्हणाली. तसे मी माझे ओठ जिभेने चाटले आणि लगेच हाताने पुसले. आई, तुझी शपथ, मी कोणालाच नाही लपवलं ग, मी शपथ घेत आईला म्हणालो. आणि तोच तिकडे टॉयलेटमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. सत्यानाश झाला सगळा. दोघी टॉयलेटकडे वळल्या. पण आई श्रेयाला टॉयलेट बाहेरच थांबून एकटीच आतमध्ये गेली आणि लगेच बाहेर आली. छी 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 छी, लाज वाटतीये तुला मुलगा म्हणायची. कपडे दे तिला घालायला आणि हाकल तिला घराच्या बाहेर, असे म्हणून ती श्रेयाच्या हाताला धरून तिला रूम बाहेर घेऊन आली. ते ऐकून माझी धडकीच भरली. मी विचारात पडलो की आई तशी का म्हणाली की कपडे दे तिला घालायला. नाही नाही, वन पीसमध्ये काहीतरी घातलेच असेल तिने. आईने त्या बाईला कसे पाहिले हे पाहण्यासाठी मी दबक्या पावलाने चालत टॉयलेटकडे गेलो. हळूच दरवाजा उघडला आणि एक डोळा बंद करून पाहिले आणि मी आश्चर्यचकितच झालो, कारण टॉयलेटमध्ये कोणीच नव्हते. मला वाटलं मला अजून चढली असेल, म्हणून मी डोळे चोळून पुन्हा एकदा पाहिले तर खरंच ती बाई तिथे नव्हती. माझ्या डोक्यात काही जातच नव्हतं की माझ्यासोबत हे काय होत आहे. टॉयलेटमध्ये कोणीच नाही, तरीही आई मला तशी का म्हणाली की तिला कपडे दे घालायला आणि हाकलून दे घरातून. आता मी कोणाला कपडे देऊ आणि घरातून हाकलून देऊ? मग मला वाटले की आईला सांगावे की टॉयलेटमध्ये कोणीच नाही. म्हणून मी आईच्या बेडरूमकडे गेलो. खूप वेळ दरवाजा वाजवला, पण आई काय बाहेर आली नाही. मग मी श्रेयाच्या बेडरूमकडे गेलो. तिच्याही रूमचा दरवाजा आपटत बसलो. तिलाही सांगितले की टॉयलेटमध्ये कोणीच नाही, पण ती काही बाहेर आलीच नाही. म्हणून त्या रात्री तिच्याच रूम बाहेर झोपी गेलो. सकाळी माझ्या अंगावर पाणी पडल्याने मला जाग आली. मी दचकून झोपेतून उठलो
मी डोळे चोळून समोर पाहिले तर श्रेया हातात बकेट घेऊन उभी होती. अंगावर पाणी टाकून उठवल्यामुळे मला तिचा खूप राग आला. तुला काही वेडबीड लागले काय? तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगावर पाणी टाकायची? मी तिला म्हणालो. मी सांगितले म्हणून, आई मला म्हणाली. ती माझ्या बाजूलाच उभी होती आणि मला आश्चर्य वाटले, कारण मी चक्क गच्चीवर एका गादीवर झोपलो होतो, जी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवली होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी विना कपड्याचा होतो. माझ्या अंगात फक्त माझी लाल रंगाची अंडरवेअर आणि गळ्यात लटकणारा काळा टाय होता. मला काहीच समजत नव्हते की मी गच्चीवर कसा काय आलो. आई आणि श्रेया माझ्याकडे रागात पाहत होत्या. आई, मला खरंच माहीत नाही मी इथे कसा आलो. मी आईला म्हणालो. हो का? मग हे कसं झालं ते तरी माहीत असेलच की तुला. आई माझ्या अंगा खांद्यावर बोट दाखवत म्हणाली. मी पाहिले तर मला दिसले की विषय किती गंभीर आहे, कारण माझ्या पूर्ण अंगावर लिपस्टिकचे निशाण होते. श्रेयाने केले असेल, हो की नाही श्रेया? मी हसत श्रेयाला म्हणालो. तसे आईने श्रेयाकडे पाहिले. मला माहीत नाही, मी माझ्या रूममध्ये झोपले होते, ती आईला म्हणाली. त्या बाईला हाकलून द्यायला सांगितलं होतं ना मी, मग तू तिला इथं गच्चीवर घेऊन आलास का? ती मला म्हणाली. आई, तुझी शपथ, माझ्यासोबत कोणतीच बाई नव्हती ग. मी आईला म्हणालो. गप्प बस, खोट्या शब्द खाऊ नकोस माझ्या, ती माझ्यावर ओरडून म्हणाली. तोच माझी नजर ॲडव्होकेट चंद्रकांत पाटलांच्या गच्चीवर गेली. त्यांच्या गच्चीवर एक दाढीवाला माणूस आमच्याकडे पाहत होता. आई, खाली चल, पाटलांच्या घरातला माणूस आपल्याकडे बघतोय, मी आईला म्हणालो. तशी आई श्रेयाला घेऊन खाली निघून गेली. मी मात्र त्या दाढीवाल्या माणसाला दिसू नये म्हणून अंगाला बेडशीट गुंडाळून लोटांगण घेत जिन्यात गेलो. आई आणि श्रेया माझ्यावर जाम चिडल्या होत्या. मला ऑफिसला जाण्यास उशीर झाला होता. मी आंघोळ करून खाली गेलो. आई आणि श्रेया दोघीही किचनमध्ये होत्या. श्रेया रडत होती आणि आई तिला धीर देत होती. मला काहीच समजत नव्हते की मी आईला कसे सांगू की मी निर्दोष आहे. आई, मी खूप सहन केलंय हो. हे आणि ती बाई रोज एकमेकांसोबत कॉफी पितात आणि ती बाई यांच्यासोबत कॉफी पित असताना रोज सेल्फी घेते आणि रोज त्या सेल्फीज यांना व्हॉट्सअप करते. मी खूप वेळच पाहिले आहे, पण तरीही मी शांत बसले. पण मला आता नाही सहन होत. पण सूरज तिला घरी बोलावून असे करतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मीच या घरातून निघून जाते, म्हणजे ते तरी त्या बाईसोबत सुखानं राहतील, श्रेया रडत रडत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून मला तर वाटले की ती आईला माझ्याविषयी भडकावत आहे. तिला सुहासासोबत राहायचं आहे म्हणून ती घर सोडून जायचं म्हणत आहे. मी स्नेहा माझ्या बॉस होत्या, तसेच त्या माझ्या चांगल्या फ्रेंडही होत्या. त्यांना सेल्फी द्यायचा खूप छंद होता, म्हणून त्या सारख्या सेल्फी घेत असत आणि त्या सेल्फी मला दाखवण्यासाठी मला व्हॉट्सअप करत होत्या. या सर्व गोष्टी शहरात कॉमन असतात, पण श्रेया त्यांच्याविषयी व माझ्याविषयी गैरसमज करून घेत होती आणि आईलाही भडकावत होती. मी लगेच त्यांच्यापाशी गेलो व म्हणालो, तू सहन करायला मी केलंच काय आहे? आई, तुझी शपथ, माझी काहीच चूक नाहीये. ती बाई स्वतः माझ्या रूममध्ये आली होती. मी तिच्यासोबत काहीच केलं नाही. तिनेच माझी एवढेच बोलून मी गप्प बसलो, कारण जे बोलायचे नव्हते मी नेमके तेच बोलून गेलो होतो. पप्पी हा शब्द ऐकूनच श्रेया रडायला लागली. मला तिच्या रडण्यात ढोंग दिसत होते. लाज वाटते का तिनेच घेतली म्हणायला? असली लहान लेकरासारखी कारणं सांगतोस, ती माझ्यावर ओरडत म्हणाली. अगं आई, खरंच माझ्यावर विश्वास ठेव ग. तुला समजत कसं नाहीये? हिला त्या सुहासासोबत राहायचंय म्हणून ही तुला माझ्याविषयी भडकावत आहे. मी असे म्हणताच आईने मला चपाट मारली व म्हणाली, बस, तिच्याविषयी काही बोलू नको. तुला काय मी वेडी वाटते का? श्रेया बाजूलाच उभा राहून रडत होती. आई तिला घेऊन तिथून निघून गेली. मी पण रागात ऑफिसला निघून गेलो. माझ्या ऑफिसमध्ये कामातही मन लागत नव्हते. मला कळून चुकले की श्रेयाला माझ्यासोबत राहायचे नव्हते, तिला घर सोडून जायचे होते. म्हणून ती मुद्दाम आईला असे दाखवत होती की माझे आणि मी स्नेहाचे अनैतिक संबंध आहेत, म्हणून ती आता माझ्यासोबत राहू शकत नाही. मला तर वाटत होते की रात्री मी जेव्हा नशेत होतो तेव्हा श्रेयाच मला गच्चीवर घेऊन गेली. मी रात्री तिच्यासोबतच होतो आणि सकाळी उठून ती आईला गच्चीवर घेऊन आली व तिला भडकवण्यासाठी म्हणाली
की रात्री मी आणि ती बाई दोघे सोबत होतो. मला श्रेयाचा प्लॅन समजला होता. दुपारी रोजच्या सारखेच त्या दिवशीही मिस नेहा माझ्या कॅबिनमध्ये आल्या. त्यांची केबिन माझ्या केबिनला लागूनच होती. त्यांनी मला कॉफीसाठी विचारले, पण त्या दिवशी माझे मन नव्हते. पण मी माफी मागून त्यांना साफ नकार दिला. काय झालं, आज खूप टेन्शनमध्ये दिसतोयस? माझा उतरलेला चेहरा पाहून त्यांनी मला विचारले. मला त्यांना सांगावे की नको असे वाटत होते, पण माझ्या मनात राहत नव्हते. थोडा वेळ थांबून मी बोलायला सुरू केले. ते काय झालं आहे की आणि त्यांना असे वाटत आहे की ती बाई तुम्हीच आहात आणि आपलं सुरू आहे. मी त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यांना ऐकून खूप विचित्र वाटले. मला तर वाटते की हा भुताटकीचा प्रकार आहे. तुला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल, पण तू कुठे रस्त्यावर टॉयलेटला गेला होता का? किंवा तू दारू, तेलकट पदार्थ किंवा नॉनव्हेज घेऊन कुठे फिरला होतास का? त्यांनी मला विचारले. हो, श्रेयाच्या टेन्शनमध्ये मागच्या 2 दिवसाखाली एके दिवशी रात्री मी शहराबाहेर असलेल्या ब्रिजवर दारू प्यायला होतो आणि सोबत चकना आणि चिकनही होतं. पण माझा भूताखेतांवर अजिबात विश्वास नाही, मी त्यांना म्हणालो. पण मला तर वाटतंय की तुझ्या मागे भूत लागलं आहे. माझ्या ओळखीचे एक मांत्रिक बाबा आहेत, ते भूतांचं बघतात. मलाही एका भूताने झपाटलं होतं, तेव्हा त्यांनीच त्या भूताला माझ्या शरीरातून काढलं होतं, मिस नेहा मला म्हणाल्या. त्यांचे ते बोलणे ऐकून मी खूप हसलो, कारण माझा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. पण त्यांनी पुन्हा आग्रह केला आणि संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर आम्ही दोघेही त्या बाबांकडे गेलो. शहराच्या बाहेर असलेल्या स्मशानात तो राहत होता. अंधार पडला होता. आम्ही दोघेही स्मशानात गेलो. तेथे काळे कपडे घालून, डोक्याला राख लावून व गळ्यात चित्रविचित्र माळ घालून तो म्हातारा मांत्रिक वडाच्या झाडाखाली बसला होता. त्यांच्यासमोर 2-4 लाकडे पेटत होती. आम्ही दोघे त्यांच्यासमोर जाऊन बसलो. मी आजूबाजूला पाहत होतो. बोला, काय समस्या आहे? मूलबाळ होत नाहीये का? तो आम्हाला म्हणाला. पण माझे लक्ष नव्हते, त्यामुळे मी वर पाहत होतो. असे म्हणालो. नाही बाबा, मुलबाळ आहेत, समस्या दुसरी आहे, मिस नेहा त्याला म्हणाल्या. काय? पण ह्यांच्या नशिबात तर एकही मूलबाळ नाही, तो बाबा मिस नेहांना म्हणाला. ते ऐकून माझ्या छातीत धस्स असं झालं. हे काय बोलतायत बाबा, मला एक मुलगी आहे, मी बाबाला म्हणालो. मला जे दिसलं ते बोललो. तुमच्या नशिबात एकही मूलबाळ नाही, तो पुन्हा एकदा मला म्हणाला. ते ऐकून मला खूप मोठे टेन्शन आले होते, कारण मांत्रिकाच्या बोलण्याचा असा अर्थ होता की नित्या माझी मुलगी नाही. काय ती सुहासची तर मुलगी नाही ना, असा माझ्या मनात विचार आला. पण माझे मन मला म्हणत होते की नाही, श्रेया मला एवढा मोठा धोका नाही देऊ शकत. हे घ्या लिंबू, तुम्हाला लवकरच स्वतःचं मूलबाळ होईल, मांत्रिक मला लिंबू देत म्हणाला. काय बोलतोयस? शांत बस, नाहीतर थोबाड फोडून तुझ्या हातात देईल, मी मांत्रिकाला म्हणालो. पण मिस नेहांनी माझा हात पकडला व मला शांत बसण्यास सांगितले. मी फक्त मिस नेहामुळे शांत बसलो, नाहीतर मी खरेच त्याचे तोंड फोडणार होतो. बाबा, समस्या ती नाहीये, यांच्या मागे एका बाईचे भूत लागले आहे. ती बाई रात्री यांच्या रूममध्ये आली होती व यांच्यासोबत शारीरिक संबंध बनवू पाहत होती. तुम्ही फक्त यावर उपाय सांगा, मिस नेहा मांत्रिकाला म्हणाल्या. बर असे म्हणून मांत्रिक बाबांनी डोळे मिटून घेतले. थोड्या वेळात त्यांनी डोळे उघडले. 2 दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी रात्री, पौर्णिमेची रात्र होती. त्या रात्री तुम्ही नदीच्या पुलावर दारू पिलात, मटण खाल्लं, बरोबर आहे का? त्या मांत्रिकाने मला विचारले. ते ऐकून मी खूप आश्चर्यचकित झालो. मी त्या पुलावर रात्री दारू पिलो हे या मांत्रिकाला कसे कळले, असा मी विचार करत होतो. तेव्हा मला कळून चुकले की हा मांत्रिक खरेच एक सिद्ध महापुरुष आहे. हो बाबा, मी मांत्रिकाला म्हणालो. त्या मांत्रिकाने बोलायला सुरू केले. मागच्या पौर्णिमेच्या रात्री एका संध्या नावाच्या तरुण मुलीने प्रेम प्रकरणातून त्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या मुलीचे एका मुलावर एकतर्फी प्रेम होते, पण तो मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता. त्या मुलाने तिला नकार दिला, म्हणून रागाच्या भरात तिने पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
तिच्या मनात त्या मुलाविषयी कामवासना होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. तीच अपूर्ण इच्छा मनात घेऊन संध्याची आत्मा पौर्णिमेच्या रात्री त्या पुलापाशी भटकत होती. त्याच वेळी तिला तुम्ही पुलावर दारू पित असताना आढळलात. तिला तुमच्यात तिचा प्रियकर दिसला आणि ती तुमच्या मागे लागली. ती तुमच्यासोबत तुमच्या घरी आली. स्वतःची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी ती तुमच्या बायकोचे रूप घेऊन तुमच्या रूममध्ये आली व पुढे काय झाले ते तुम्हाला माहीतच आहे. मांत्रिक थोडे हसत म्हणाला. मांत्रिकाचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. मला त्याच्या गोष्टीवर विश्वास बसला. मी मांत्रिकाला यावर उपाय विचारला. तेव्हा त्यांनी मला मंत्र फुकून अजून एक लिंबू दिले आणि ते लिंबू श्रेयाला खायला देण्यास सांगितले. ते लिंबू खाताच संध्याचे भूत श्रेयाचे रूप घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे जेव्हा ती माझ्यासमोर येईल तेव्हा ती मला ओळखता येईल, असे तो म्हणाला. मी ते लिंबू घेतले. बाबांचा आशीर्वाद घेऊन त्यांना दक्षिणा दिली व आम्ही तिथून निघणार. तोच मांत्रिक आम्हाला म्हणाला, मी तुमच्यासारख्या प्रेमी जोडप्यांची ही समस्या दूर करतो. मांत्रिक एक छोटीशी बाटली मी स्नेहांना देत म्हणाला, हे घ्या औषध, तुमच्या नवऱ्याच्या जेवणात मिसळून घाला आणि तुम्ही हे औषध तुमच्या बायकोच्या जेवणात घाला. त्या दोघांचेही तुमच्यावर असलेले प्रेम संपुष्टात येईल व ते दोघेही तुम्हाला स्वतःहून सोडतील. मग तुम्ही एकमेकांसोबत राहू शकता. त्यांचे ते बोलणे ऐकून मला वाटले की तो असे का बोलत आहे. त्या मांत्रिकाला वाटत होते की आम्ही दोघे प्रेमी आहोत, पण एवढे मात्र खरे होते की त्याने बरोबर ओळखले होते की मी स्नेहा आणि मी नवरा बायको नव्हतो. आम्हाला सोबत बघणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला असेच वाटले असते की मी आणि मी स्नेहा नवरा बायको आहोत. पण मला आश्चर्य वाटले की त्याने कसे काय ओळखले की आम्ही दोघे नवरा बायको नाहीत. आम्ही तर त्याला सांगितलेही नव्हते की आम्ही दोघे नवरा बायको नाहीत. बाबा, आम्ही प्रेमी नाही आहेत, जस्ट फ्रेंड आहोत, मी स्नेहा मांत्रिकाला म्हणाल्या. मी म्हातारा नक्कीच आहे, पण अजूनही माझे डोळे शाबूत आहेत. मी पाहताच प्रेमी जोडप्यांना ओळखतो आणि मला सांगण्यात लाज कसली. मी काय कोणाला सांगणार आहे का? तुमच्या प्रेमात येणारी अडचण हे औषध अवश्य सोडवीन. मांत्रिक औषधाच्या 2 बाटल्या देत म्हणाला. नाही बाबा, तसे काहीच नाही, आम्ही जस्ट फ्रेंड आहोत, नेहा मांत्रिकाला म्हणाल्या. पण तो मांत्रिक सारखाच म्हणत होता की तुम्ही दोघे प्रेमी आहात. तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात अडकला आहात. तुम्हाला या औषधाची गरज आहे. नेहा, घे ना त्या बाटल्या, मी मिस नेहाना म्हणालो. तसे त्यांनी माझ्याकडे खूप वेगळ्या नजरेने पाहिले. सॉरी मॅम, मी त्यांना म्हणालो. फक्त नेहाच म्हणत जा, त्या लाजून मला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत होता. मला त्यांचे तसे पाहणे खूप वेगळे वाटले, पण त्या माझ्याकडे जशा पाहत होत्या तशा खूप सुंदर दिसत होत्या. आम्ही दोघेही एकमेकांत खूप हरवून गेलो होतो. घ्या ना, मांत्रिक जरा मोठ्याने बोलला. तसे आम्ही शुद्धीवर आलो. मी स्नेहाने त्यातली फक्त एकच बाटली घेतली. दुसरीही घ्या, तुम्हाला गरज पडेल, तो मांत्रिक मी स्नेहांना म्हणाला. नाही, नको, मला गरज नाही याची. असे पण माझा घटस्फोट होणार आहे, त्या मांत्रिकाला म्हणाल्या. मला ऐकून आश्चर्य वाटले, कारण मला माहीत नव्हते की मी स्नेहांचा घटस्फोट होणार आहे. मी बाबाला औषधाची किंमत विचारली, पण तो म्हणाला की मी प्रेमींना मिळवण्यासाठी पैसे घेत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मला वाटायला लागले की खरंच आम्ही दोघे प्रेमी आहोत. बाटली घेऊन आम्ही दोघेही तिथून निघून आलो. अंधार पडला होता. आम्ही माझ्या बाईकवर परतत होतो. रस्ता खूप खडतर होता. मी कसरत करत गाडी चालवत होतो. पावसाचे वातावरण होते. थंड वारा वाहत होता. वातावरण मन प्रसन्न करणारे होते. अशात मी स्नेहासारखी सुंदर स्त्री माझ्या मागे बसली होती. गाडी खड्ड्यात जाताच मी स्नेहा मला मागून घट्ट पकडत होत्या. जेव्हापासून मांत्रिक आम्हाला म्हणाला होता की तुम्ही प्रेमी आहात, तेव्हापासून माझ्या मनात खूप वेगवेगळे विचार यायला लागले. म्हणजे जसे की मी खरेच मी स्नेहाच्या प्रेमात पडलो आहे. मी स्नेहा यांनी मी गाडी चालवत आरशात पाहिले तर मी स्नेहा माझ्याकडेच पाहून गालातल्या गालात लाजत होत्या आणि वरून माझी नजरही त्यांच्यावरून हटेनासी झाली होती. माझ्यासोबत काय व्हायले होते ते मला नीट समजतच नव्हते, पण मला असे वाटत होते की गाडी खड्ड्यातून जावी आणि मी स्नेहानी मला मागून मिठी मारावी. स्मशानातून निघाल्यापासून आम्ही दोघेही शांतच होतो. मीही त्यांना बोललो नव्हतो आणि त्याही मला बोलल्या नव्हत्या. आम्ही फक्त डोळ्यांनी एकमेकांना पाहत होतो.
तू मुद्दाम खड्ड्यातून गाडी चालवत आहेस का? मी स्नेहाने मला विचारले. त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर थोडे हो आणि थोडे नाही होते, पण तरीही त्यांना नाही म्हणालो. तेवढ्यात गाडी एका छोट्याशा खड्ड्यातून गेली. तशी मी स्नेहांनी मला घट्ट मिठी मारली. खड्डा एवढाही मोठा नव्हता. काय तुम्ही मला मुद्दाम मिठी मारताय? मी त्यांना म्हणालो. मला वाटत होते की त्यांनी माझ्या प्रश्नाचे हो असे उत्तर द्यावे, पण त्यांनी हसून नाही म्हणाल्या. पण मला माहीत होते की त्या मुद्दामच मला घट्ट पकडत आहेत. पुढे आम्ही दोघे थोडा वेळ शांतच बसलो. तुला एक विचारू? मी स्नेहा मला म्हणाल्या. मला वाटले की आता ह्या मला काय विचारतील कोणास ठाऊक, पण मी हो म्हणालो. काय खरंच आपण एकमेकांवर प्रेम करतो? त्यांनी मला विचारले. मला काय बोलू ते सुचेना, त्यामुळे मी शांत बसलो तिथं होतो. मला माहीत होते की मी जे करायला जात आहे ते बरोबर नाही, पण मी स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसलो होतो. मी स्नेहा माझ्या चेहऱ्याच्या अगदी बोटभर अंतरावर आल्या होत्या. तोच माझा फोन वाजला. की आज स्वतः श्रेयाने मला फोन कसा काय केला? मी फोन उचलला. पप्पा, कुठे आहात तुम्ही? लवकर घरी या, आम्ही वाट पाहतोय. तिकडून माझी मुलगी नित्या बोलली. मला तिला काय सांगू हेच समजले नाही, त्यामुळे मी गडबडीत ऑफिसमध्ये आहे असे म्हणालो. तितक्यात तिकडून श्रेया बोलली. त्या बाईसोबत फिरून झाला असेल तर या लवकर घरी. एवढे बोलून तिने फोन ठेवला. ते ऐकून माझ्या डोळ्याला मिनिटातच पाणी आले. माझे अंग लटलटायला लागले की श्रेयाला कसे कळले की मी स्नेहासोबत आहे. ड्युटीची वेळ संपूनही मी घरी पोहोचलो नाही, म्हणून श्रेया मला पाहायला ऑफिसमध्ये तर गेली नव्हती ना? नक्कीच गेली असेल, आणि तेथे वॉचमनने तिला सांगितले असेल की मी स्नेहा सोबत बाहेर गेलो आहोत. आज घरी गेल्यावर प्रकरण खूप चिघळणार आहे हे मला माहीत होते, कारण घरी श्रेया आणि आई माझीच वाट पाहत होत्या. मी विचार करत होतो. तोच मी स्नेहांनी मला मिठी मारली, पण मी त्यांना स्वतःपासून दूर ढकलले. काय झालं? नित्या तुझी नाही, सुहासची मुलगी आहे. ते ऐकून माझा राग अनावर झाला आणि मी स्नेहांना चापट मारली. नित्या माझीच मुलगी आहे, समजलं? बस एवढेच बोलून मी रागाच्या भरात मी स्नेहांना तेथेच सोडून एकटाच निघून गेलो. पूर्ण रस्ताभर माझ्या कानात मी स्नेहाचे बोलणे घुमत होते की फक्त नित्या माझी नाही, सुहासची मुलगी आहे. काही वेळात मी घरी पोहोचलो. घरात आई आणि श्रेया मला बोलण्यासाठी हॉलमध्येच थांबल्या होत्या. सूरज थांब, मला तुला महत्त्वाचं बोलायचं आहे, आई मला म्हणाली. आई, मी थकलोय विचार करून करून, पण मला काहीच समजत नाहीये की माझ्यासोबत काय होत आहे आणि काय झालं आहे. जर असंच चालत राहिलं तर मी लवकरच वेडा होऊन आत्महत्या करेल. मी रागाच्या भरात आईवर ओरडून बोललो आणि माझ्या रूममध्ये निघून गेलो. मी स्नेहाचे बोलणे अजूनही माझ्या कानात घुमत होते की नित्या माझी नाही, सुहासची मुलगी आहे. मी दारूची बाटली काढली आणि तोंडाला लावली, पण त्या दिवशी मला रोज गोड लागणारी दारू कडू लागत होती. मी ती बाटली फेकून दिली आणि उशीखाली तोंड घालून रडू लागलो. अर्धा एक तास रडल्यानंतर मला थोडंसं हलकं वाटलं. मी फ्रेश होऊन आलो. टाईम पाहिला रात्रीचे 9 वाजले होते. तशी मला मी स्नेहांची काळजी वाटू लागली, कारण मी त्यांना शहराबाहेर सुमसान रस्त्यावर एकटीच सोडून आलो होतो. मला घरी येऊन 1 तास झाला होता, म्हणजे मी 1.5 तासापूर्वी मी स्नेहांना सोडून घरी आलो होतो. मी त्यांना खूप वेळा कॉल केला, पण माझा कॉल घेतला नाही. तेव्हा मला त्यांची आणखीनच जास्त काळजी वाटू लागली, कारण मी त्यांना रागाच्या भरात चपाट मारली होती आणि त्यांच्या प्रेमालाही नकार दिला होता. माझ्या मनात खूप सारे विचार येत होते, जसे की त्यांनी आत्महत्या तर. मला त्यांची खूप काळजी वाटत होती. तेव्हा मी त्यांना मेसेज केला, नेहा प्लीज, आय एम सॉरी, प्लीज फक्त एकदा फोन उचल, मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू. मी त्यांना आय लव्ह यू असा मेसेज केला, कारण मला वाटले की माझा असा मेसेज पाहून त्या माझा कॉल घेतील, आणि अगदी तसेच झाले. मी स्नेहांना कॉल केला. नेहा कुठे आहेस? तू घरी तर पोहोचलीस ना? मी म्हणालो, हो पोहोचले. आणि तू? मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी स्नेहा खूप खुश होऊन मला म्हणाल्या. मला विश्वास बसत नव्हता की मी त्यांना चापट मारूनही
त्या मला एवढ्या प्रेमाने कसे बोलत आहेत? हो पोहोचलो, मी त्यांना म्हणालो. माझ्याशी लग्न करशील? मी स्नेहाने मला विचारले. त्यांनी मला जे विचारले होते त्याचे उत्तर माझ्याजवळ नव्हते. त्यामुळे मी शांत बसलो. सांग ना सूरज, तू माझ्याशी लग्न करशील? त्यांनी मला पुन्हा एकदा विचारले. मी तरीही गप्पच राहिलो. तेवढ्यात तिकडून एका माणसाचा आवाज आला. इकडे देतो फोन. आणि त्यानंतर कॉल कट झाला. माणसाचा आवाज ऐकून मी खूप घाबरून गेलो होतो. त्याच्या आवाजावरून तर असेच वाटत होते की तो खूप चिडला आहे. आणि मला वाटत होते की तो माणूस मी स्नेहाचा नवराच होता. कारण कोणत्याही स्त्रीला बाहेरचा कोणताच माणूस इकडे देतो फोन असे रागात म्हणत नसतो. मी त्यानंतर त्यांना खूप वेळेस कॉल केले, पण फोन बंद लागला. माझ्या डोक्याला अजून एक टेन्शन आले होते. कारण मला वाटत होते की मी स्नेहांच्या नवऱ्याने नक्कीच त्यांचा मोबाईल पकडला होता. मला वाटले की त्यांच्या नवऱ्याने मी स्नेहांचे बोलणे ऐकले असेल आणि माझे आय लव्ह यू वाले मेसेजही पाहिले असतील. मला काहीच समजत नव्हते की माझ्या मागे एका पाठोपाठ एक अडचणी कुठून येतात. मी मोबाईल खिशात टाकला आणि झोपी गेलो. रात्री मला दरवाजा आपटण्याच्या आवाजाने जाग आली. कोणीतरी माझ्या बेडरूमचा दरवाजा आपटत होते, अगदी त्या दिवशी सारखेच. मी मोबाईलमध्ये टाइम पाहिला. रात्रीचे 2 वाजले होते. आई, तू आहेस का? मी विचारले, पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. श्रेया, तू आहेस का? मी मोठ्याने म्हणालो. म्हणजे दरवाजा वाजवणाऱ्या या दोघांपैकी कोणीच नव्हता. तेव्हा मला वाटले की नक्कीच त्या पुलावरील तरुण मुलीचे भूत आले असेल. मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे ती श्रेयाचे रूप घेऊन माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणार होती. मी पटकन मांत्रिकाने दिलेले लिंबू एका हातात घेतले आणि दरवाजापाशी गेलो. संध्या, तू आहेस का? मी आतून विचारले. तसा दरवाजा वाजण्याचा आवाज बंद झाला. मी दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, बाहेर कोणीच नव्हते. मी श्रेयाच्या रूमकडे गेलो. तिच्या रूमच्या बाहेर उभारलो. मी तिला बोलायचे ठरवले. मी तिला आज झालेला सर्व प्रकार सांगणार असे मनात ठरवले आणि तिला बाबाने दिलेले लिंबू द्यायचे ठरवले, जेणेकरून संध्याची आत्मा श्रेयाचे रूप घेऊ शकणार नाही. मी श्रेयाच्या बेडरूमचा दरवाजा वाजवणार. तितक्यात मला गच्चीवर जाणाऱ्या पायऱ्यावरून नित्याचा आवाज आला. ती आईच्या कडेवर होती आणि आई तिला गच्चीवर घेऊन जात होती. आई तिला रोज रात्री गोष्टी सांगून झोपू घालत असे. त्यामुळे नित्याला माझ्या आईसोबत झोपल्याशिवाय झोप येत नसे. पण मला खूप आश्चर्य वाटले की रात्रीच्या 2 वाजता आई नित्याला गच्चीवर का घेऊन जात आहे. म्हणून मी लांबूनच आईला आवाज दिला, आई. तशी आई जिन्याच्या पायऱ्या चढता चढता थांबली. काय झालं? एवढ्या रात्री नित्याला घेऊन गच्चीवर का चालली आहेस तू? मी तिला विचारले, पण ती काहीच बोलली नाही. एवढ्या रात्री नित्याला घेऊन गच्चीवर का चालली आहेस तू? मी पुन्हा एकदा विचारले, पण ती काहीच बोलली नाही. नित्या, तू तरी सांग, का चाललाय तुम्ही गच्चीवर? मी नित्याला विचारले, पण आईने तिला मान हलवून बोलू नको असे खुणावून सांगितले आणि ती नित्याला घेऊन गच्चीवर गेली. मला वाटले की मी मगाशी आईला ओरडून बोललो होतो, त्यामुळे ती माझ्यावर चिडली आहे. त्यामुळे ती मला बोलली नाही आणि नित्याला झोप येत नसेल म्हणून आई तिला गच्चीवर घेऊन चालली असेल. इतक्यात श्रेयाने दरवाजा उघडला आणि बाहेर डोकावून पाहिले. मी दिसताच ती दरवाजा बंद करणार होती, पण तिला दरवाजा बंद करू दिला नाही आणि तिच्या रूममध्ये शिरलो. मला तुला काहीतरी बोलायचंय, मी श्रेयाला म्हणालो. ती फक्त म्हणाली. आम्ही दोघेही बेडवर बसलो. मी तिला सांगायला सुरू केले, श्रेया, काल जे काय झालं त्यात खरंच माझा काही दोष नाही. ती बाई कोण होती हे मला माहीत नाही. मी तिला तू समजून रूममध्ये घेतले होते, कारण ती अगदी तुझ्यासारखीच दिसत होती. आणि थोड्या वेळाने तू आईला घेऊन आलीस. आईला टॉयलेटमध्ये ती बाई दिसली, पण जेव्हा मी पाहिलं तेव्हा ती टॉयलेटमध्ये नव्हती. आणि काल रात्री मी तुझ्या रूम बाहेर झोपलो होतो आणि सकाळी जेव्हा उठलो तर मी गच्चीवर होतो, विना कपड्याचा. मला खरंच माहीत नाही की मी गच्चीवर कसा गेलो. मी श्रेयाला सांगतच होतो की श्रेया मला म्हणाली, माहीत आहे तू निर्दोष आहेस,
पण तुला कसे माहीत, मी तिला विचारले. तर ती मला म्हणाली, आईने आणि मी तिला या घरात फिरताना पाहिले आहे. आणि आम्हाला असं वाटते की ती भूत आहे, ती मला म्हणाली. एक्झॅक्टली. आज मिसने आम्हाला एका मांत्रिकाकडे घेऊन गेल्या होत्या. तेव्हा मांत्रिक म्हणाला की माझ्या मागे एका तरुण मुलीचे भूत लागले आहे आणि तीच तुझे रूप घेऊन माझ्या रूममध्ये आली होती. त्याने ही लिंबू दिले आहे, तू पटकन हे लिंबू खा, म्हणजे ती तुझं रूप घेऊ शकणार नाही. मी तिला म्हणालो, सूरज, ती एकटीच्या घरात फिरत नाही. तिच्यासोबत एक माणूसही आहे आणि एक लहान मुलगाही. त्याचं नाव अभय आहे. नित्या त्याला बोलते. ती सारखी अभय अभय करत असते. मला तर खूप भीती वाटते. मगाशी आई तुला हेच सांगण्यासाठी हॉलमध्ये थांबत होत्या, पण तू थांबला नाहीस. काय? मी आश्चर्याने म्हणालो. हो, तो माणूस तुला आवाज दिल्या दिल्या गच्चीवर पळत जातो आणि गायब होतो. तू मागच्या वेळेस त्यालाच पाहिले होतं आणि तू त्याला सुहास समजलास, श्रेया मला म्हणाली. म्हणजे तो सुहास नव्हता? मी आश्चर्याने तिला म्हणालो. हो, नव्हता, श्रेया मला म्हणाली. ते ऐकून मी खुश होऊन श्रेयाला मिठी मारली. तितक्यात आई आमच्या बेडरूमचा दरवाजा वाजू लागली. मी श्रेयाने रूमचा दरवाजा उघडला. काय झालं आई? मी तिला विचारले. काही नाही, नित्या झोपली का ते पाहायला आले होते, आई श्रेयाला म्हणाली. नित्या माझ्याजवळ कुठे आहे? ती तर तुमच्यासोबतच होती ना, श्रेया आईला म्हणाली. काय? माझ्याजवळ नाहीये ती. मी जेव्हा झोपेतून उठले तेव्हा ती माझ्या शेजारी नव्हती. मला वाटलं तुझ्याकडे आली असेल, म्हणून मी विचारायला आले, आई मला म्हणाली. ते ऐकून मी पटकन दरवाजाकडे गेलो. पण आई, मगाशी तूच तर नित्याला कडेवर घेऊन गच्चीवर गेली होतीस ना, मी तिला म्हणालो. काय? मी कधी घेऊन गेले तिला गच्चीवर? ती मला म्हणाली. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग ती कोण होती? मी घाबरून म्हणालो. मला दरदरून घाम फुटला होता. म्हणजे मगाशी जी बाई नित्याला गच्चीवर घेऊन गेली होती ती आई नव्हती. मी घाबरून नित्याला आवाज देत गच्चीवर धावत गेलो. तिला गच्चीवर सगळीकडे शोधले, पण ती मला सापडली नाही. मी खूप घाबरून गेलो होतो. मला वाटले की त्या बाईने नित्याला गच्चीवरून खाली तर फेकून दिले नसेल ना, म्हणून मी गच्चीवरून खाली वाकून पाहिले. मला जमिनीवर नित्याची डॉल पडलेली दिसली. तोच मला नित्याने मागून भाऊ केले. मी मागे वळून पाहिले तर ती नित्या होती. तिला पाहून मला रडू फुटले. मी तिला घट्ट मिठी मारली व रडू लागलो. इतक्यात आई आणि श्रेया दोघेही गच्चीवर आल्या. कोठे आहे ती बाई? मी नित्याला विचारले. पप्पा, ती बाई नाही, सोजर अक्का आहे, अभयची आजी. आम्ही तिघे लपाछपी खेळत होतो, म्हणून मी लपले होते, ती मला म्हणाली. कोण सोजर अक्का? मी तिला विचारले. पप्पा सांगितलं ना, अभयची आजी म्हणून, ती मला म्हणाली. सोजर अक्काविषयी मी कधीच ऐकले नव्हते. मी आईला विचारले की ती कोणत्या सोजर अक्काला ओळखते का, पण ती नाही म्हणाली. पण एवढे मात्र खरे होते की ती अभयची आजी आहे. पण ती जिवंत आहे की मेली आहे हे आम्हाला माहीत नव्हते. पण ती त्या माणसासारखीच गच्चीवरून गायब झाली होती. ती कशी गायब झाली हे मला समजेनासे झाले होते. मला वाटले की गच्चीवरून किंवा घरातून एखादा गुप्त रस्ता असावा, जेथून ते लोक घरात येतात व गच्चीवरून गायब होतात. पण अभयचा विषय काय आहे ते मला समजेनासे झाले होते, कारण अभयला आम्ही पूर्वी कधीच पाहिले नव्हते. पण तेवढ्यात मला पार्टीचा दिवस आठवला. त्या रात्री मला अंगातल्या झोपाळ्यावर एक बाई आणि एक लहान मुलगा दिसला होता. ती बाईच सोजर अक्का होती आणि तो मुलगा अभय होता, असा मी अंदाज लावला. घरात भूत आहे हे आम्हा सर्वांना माहीत झाले होते. आई, तिकडे बघा, तो दाढीवाला माणूस पुन्हा एकदा इकडे पाहतोय, श्रेया ॲडव्होकेट पाटलांच्या गच्चीकडे पाहत आईला म्हणाली. मी आणि आईने जेव्हा तिकडे पाहिले तेव्हा तो दाढीवाला माणूस तिथून निघून गेला. तेव्हा आईने आणि श्रेयाने मला सांगितले की तो दाढीवाला माणूस नेहमी आमच्या घरावर लक्ष ठेवून असतो. आम्ही त्या माणसाचा विषय सोडून माझ्या श्रेयाच्या बेडरूममध्ये गेलो. पण बेडरूममध्ये जाण्यापूर्वी मला आईच्या रूमकडे कोणीतरी उभे असल्याचा भास झाला. मी तिकडे पाहिले तर एक वयस्कर बाई मला तिच्याकडे हाताचा इशारा करून बोलावत होती. मी श्रेयाला दरवाजा आतून बंद करायला सांगितला
आणि कसल्याही परिस्थितीत माझा आवाज आल्याशिवाय दरवाजा उघडू नकोस. एवढे बोलून मी त्या बाईच्या मागोमाग जाऊ लागलो. ती बाई स्टोरूममध्ये गेली. मी सुद्धा त्या बाईच्या मागोमाग स्टोरूममध्ये गेलो. स्टोरूममध्ये अंधार होता. मी माझ्या मोबाईलची टॉर्च लावली. स्टोरूममध्ये खूप सारे सामान अस्ताव्यस्त पडले होते. ती जाळ्यांनी भरून गेली होती. मला ती बाई कुठेच दिसत नव्हती. पण ती मला स्टोरूममध्ये का घेऊन आली हे मला समजत नव्हते. तोच पलीकडल्या लाकडी फर्निचर मागून मला काच फुटल्याचा आवाज आला. मी टॉर्चच्या उजेडात रस्ता काढत त्या फर्निचर मागे गेलो. एका लाकडी पेटीवर कंदील पडला होता. ती बाई मला ती पेटीच दाखवू इच्छित होती. मी ती पेटी उघडली.